नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय। सेट भेटच्या निमित्ताने आज आपण आलो आहोत तेंडुलकर निवासमध्ये आणि मी फॉर्च्युनेट समजेल की ज्या घरामध्ये पुरुषांना प्रवेश बंद आहे अशा घरामध्ये मी आलो आहे आणि मी शर्वणीताईचा इंटरव्ह्यू घेत आहे। कशा आहात तुम्ही? एकदम मस्त। तू कसा आहेस? मी सुद्धा मस्त। बरं, तर शर्वणीताईंची ओळख म्हणजे मालिकेमधले पक्का हिशोब ठेवणारे अशी शर्वणीताईची भूमिका आहे। बरं ताई, खऱ्या आयुष्यामध्ये तसं काय आहे? खऱ्या आयुष्यामध्ये हिशोब बसतो का बरोबर? काहीच विचारू नको। हिशोबामध्ये अतिशय कच्ची आहे मी, गणितात कच्ची आहे आणि मी इकडे गणिताची शिक्षिका आहे। आज सकाळी नैनाताईंशी मी बोलत होते की बघावर नैनाताई, गणित हा विषय माझा कच्चा आणि इथे तर मी शिक्षिका वगैरे, मला केवढी मेहनत घ्यावी लागणार। तर नैनाताई तेच म्हणाल्या, कलाकारांचं हेच असतं ना, जे आपण नाही आहोत ते दाखवणं हे किती डिफिकल्ट आहे, तर ते इथे दाखवणार आहे मी। खूप असं मी तत्त्वज्ञान खूप मांडेन, हिशोबात मी फार कच्ची आहे। नाही, काय हरकत नाही। बरं ताई, सोनी मराठीची नवीन सिरियल आहे, ते सोनी मराठी दरवेळेला नवीन नवीन विषय घेऊन येत असतो। यावेळी खुमासदार नात्यांचा गोडा मसाला एक नवीन विषय, काय सांगशील एक प्रेक्षक म्हणून तू या नात्या विषयाकडे कसं बघतेस? प्रेक्षक म्हणून मी अशा पद्धतीनं पाहते की एकतर म्हणजे मला काय अट्रॅक्ट करू शकेल की खुमासदार नात्यांचा गोडा मसाला, की गोडा मसाला असं असताना सुद्धा तो खुमासदार आहे। खरं गोडा मसाला हा माझा स्वतःचा अतिशय आवडता मसाला आहे। सगळे मसाले ठेवले तर मला गोडा मसाला जास्तीचा आवडतो। तर आणि वेगळी नाती आहेत त्याच्यामध्ये। वेगळी नाती याचा अर्थ असा आहे की जसं इथे पुरुषांना प्रवेश नाही तर पुरुषांशिवाय होऊ शकतं का काही? तर नाही, कारण समाजच आपला पुरुष आणि स्त्री एकत्र आल्यानंतरच समाज बनतो। आपण ज्या समाजात राहतो तिथे आपण एकमेकांचा रिस्पेक्ट करायलाच पाहिजे, स्त्रियांनी पुरुषांचा, पुरुषांनी स्त्रियांचा। पण इथे असं आहे की या घरातल्या बायकांना पुरुषांचे इतके वाईट अनुभव आले आहेत, त्याच्यामुळे त्यांनी असं ठरवलं आहे की पुरुष बाहेरच असलेला बरा, आपल्या घरात नको, असं फक्त आहे त्याचं। बरं ताई, तुला हा प्रश्न विचारायला आवडेल की मालिकेमध्ये एक लहान व्यक्ती काम करते जिचं नाव आहे नैना आपटे। कारण का आम्हाला सगळ्यांनीच आपण ताईंचं काम बघितलं, पण त्या जशा आधी होत्या तशाच त्यांची पॉवर, आवाज अजूनपर्यंत आपल्याला त्यांचा आवाज आहे। काय सांगशील त्या व्यक्तीबद्दल? ते ना अतिशय शांत बाळ आहे आणि अतिशय जमेची बाजू, म्हणजे ते मिश्किल बाळ आहे, त्याच्यामुळे ते खूप छान बाळ आहे। पण दंगा करून त्रास देणारं बाळ नाही आहे, ते बाळ गोड आहे, सांभाळून घेणार अगदी। बरं, मला एक ताईला प्रश्न विचारायला आवडेल की माझं नाव नितीन मोरे आहे आणि पाठीवर मोरे 4 किलो, तर कधी हात मिळेल का मला? जे 4 किलो जाई काही असेल तरी नाही मिळणार। आमच्याकडे ना ठराविकच मसाला दिवसाचा होतो, तो तेवढाच विकला जातो। 1 ग्राम जास्त नाही की 1 ग्राम कमी नाही। म्हणजे हे जे नीलं आहे ना, ते ऑर्डर ही उद्याची आहे, त्याच्यामुळे उद्यालाच मिळेल। आज 100 ग्रॅमही मिळणार नाही आहे मसाला उरलेला। किती असं छळ होतोय ते पुरुषांचं, तुम्ही बघू शकता। बरं ताई, खूप गॅपनंतर पुन्हा एकदा मालिकेमध्ये येते, जेव्हा मालिकेची स्क्रिप्ट आपल्या हातामध्ये येते आणि चित्रपटाची स्क्रिप्ट आपल्या हातामध्ये येते, तो 2 वेगवेगळे विचार असतात। तू काय सांगशील जेव्हा तुला कळालं की बाबा सोनी मराठीवरच्या नवी मालिकेसाठी मी काम करते, काय होते फिलिंग ती? खूप छान होतं, कारण सोनी मराठीवरती मी पहिल्यांदा काम करते, तर त्याच्यामुळे मला खूप छान वाटलं की सोनी मराठीच्या प्रेक्षकांपर्यंत मी पोहोचणार, त्याचा एक आनंद होता। त्याचबरोबर एक वेगळा विषय आहे हा, त्याचबरोबर नैनाताई आहे, सीमा आहे देशमुख, ज्यांच्याबरोबर मी खूप वर्षांनी काम करते, त्याच्यामुळे छान वाटतं की चांगल्या कलाकारांबरोबर काम करणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, कारण त्याच्याबरोबर तुम्हीही खुलता, तुमच्याही परफॉर्मन्सला हातभार लागतो, मजा येते करायला। आणि अजून एक जमेची बाजू अशी की माझ्याकडे पाहता मला असं तरी कुठल्याही सिरियलमध्ये पाहिलं नसेल लोकांनी, तर त्याच्यामुळे हा लुक मला आवडला। जशी मी नॉर्मल आहे तसा एक लुक आहे इकडे। खरंच खूप भारी वाटत आहे। जरा वेळेच्या अभावी आपण इकडे तुर्तास थांबूया, आपण पुढे प्रमोशनच्या दरम्यान आपण नक्कीच भेटत राहू। तोपर्यंत जाता प्रेक्षकांना काय सांगशील की काय वेगळं असं गोड्या मसाल्यामधून बघायला मिळेल? प्रेक्षकांसाठी एक सांगते, इथे पुरुषांना प्रवेश नाही। मला मान्य आहे की पुरुष दुखावले गेले आहेत, कारण मला स्वतःलाही याची विचारणा होते की का पुरुषांना का नाही आमच्या घरात प्रवेश नाही आहे। पण तुम्ही तुमच्या घरात बसून टी व्हीवरती आमची मालिका नक्की पाहू शकता आणि का प्रवेश नाही हे पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की प्रवेश का नाही आहे म्हणून।
बरं, मी सगळ्या प्रेक्षकांना अगदी मनापासून सांगते की खुमासदार नात्यांचा गोडा मसाला ही मालिका खरंच खूप छान आहे. खुमासदार आहे, रात्री 9 वाजता आहे. त्याच्यामुळे जेवता जेवता गोडा मसाल्याची चव घेऊन त्याची मजा घेत तुम्ही मालिका पाहू शकता. तर रात्री 9 वाजता सोनी मराठीवरती सोमवार ते शुक्रवार नक्की पहा आमची मालिका. क्या बात आहे. खरंच खूप थँक्यू आणि खरंच आम्हाला तुम्हाला सगळ्यांना बघायला आवडणारच आहे. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.